नमस्ते मुंबई. एक नजर स्वयं पुनर्विकास प्रकल्पावर आणि तिच्या माध्यमातून आकारास नावारूपास आलेल्या नवीन टॉवरचं स्वागत करणारे आपले मुंबईकर कसे. चला आढावा घेऊया. नमस्कार मुंबई. जुन्या इमारतींचा पुनर्विकास. अहो, पडल्या ना आट्या कपाळाला. मित्रांनो, विषय आहेच तसा गहन आणि गुंतागुंतीचा. हे न सुटणारं कोडं आणि इथून तिथून ज्ञान पाजळून तांत्रिक भाषायुक्त चर्चा करून सोडवण्याचा माझा मानस नक्कीच नाही आणि तशी माझी पोच आणि कुवतही नाही दोस्तो. मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास वीट आला आहे गिरवून हा पाडा. भरपूर मोठी जागा कॉर्पस फंड दिला हातात विकासकाने लॉलीपॉप आणि केला आपल्या स्वप्नांचा चुराडा. पुनर्विकासाचा वाजला खरा नगाडा, पण हाय रे किस्मत, झाला सगळाच राडा. राहते घर सोडा, पदरचे भरमसाठ भाडे भरा आणि कायमचे आडवे पडा. वाजला पुनर्विकासाचा नगाडा, शिरा पडली तोंडावर, झाला ना हो राडा. मतलबी कमिटी, आपसी हेवे दावे, सगळाच झांगडगुत्ता, झाली नुसती डोक्याची पिडा. विकासक मंत्री संत्र्यावरच्या विश्वासाला गेला तडा आणि वाजला पुनर्विकास नगाडा. मध्यंतरी सेल्फ डेव्हलपमेंटने उचलला पुनर्विकासाचा विडा, पण सरकार आणि विरोधी पक्ष नेत्यांची आपसी रस्सीखेच बनली कुस्तीचा आखाडा. पुनर्विकास प्रकल्पांनी फोडला हंबरडा. अच्छा गावात कसला झाला राडा. कधीतरी सुटेल का हा तिडा, विचार करून रहिवाशी झालाय पार वेडा. वाजला खरा पुनर्विकासाचा नगाडा, पण चायला हाय अल्ला, झाला की हो राडा. मित्रांनो मित्रांनो घाबरू नका. कुठल्या तरी काळात इमारती उभ्या राहतीलच. आपण असलो तर हातात काठी असेल. प्रशस्त इमारतींच्या कुठल्याशा लहान कोपऱ्यात आपलं बस्तान असेल. हृदयातलं पाखरू उडाल्यावर इमारतीच्या आवारात जुने शेजारी सी ऑफ करायला येतील. पण ते येतील का रंगवलेल्या नवीन भिंताडानं सुखावलेली राहणीमान आणि तो स्टेटस. त्या खोलीच्या बाल्कनीत उभे राहून चहाचे झुरके मारत उडते पक्षी पाहत बसतील. मित्रांनो, आडवी पसरलेली मुंबई आता उभे सिमेंटचे जंगल झाले आहे. तेव्हा उंच टॉवरमध्ये राहणे याशिवाय पर्याय नाही. बंद दरवाजाच्या आत छोट्याशा बाल्कनीमध्ये बसून राहणं आता सुटणार नाही. जुन्या शेजाऱ्यांचे येणे जाणे नाही. तेव्हा कोंडलेल्या विचारांना व्यक्त होण्याची सोय उरणार नाही. शेजारी नवीन असल्यास ते कोण आहेत याचा मागमूस लागणार नाही. आणि दिवाळीच्या फराळांचा सुगंध आता आजूबाजूच्या खोलीत दरवळणार नाही. सगळं कसं बंदिस्त, हसणं, वागणं, मोजकं बोलणं,
माणसाचा खरा चेहरा दिसणार नाही. मग का ह्या छोट्याशा आयुष्याला बंदिस्त करूया, थोडं वेगळं करूया ना. बंदिस्त या टॉवरला आता उघडं करून जरा नव्यानं बनवूया. अब देखिए टेरेस की ये व्यू रचना. इथे पहा उत्तम बॉक्स क्रिकेटची सोय. खेळात गुंतले यंग बॉय. अब आगे का वे योगा सेंटर में जाय. यमक जुळवण्याचा प्रयत्न केला, दुसरे काय. या टेरेसच्या डाव्या बाजूला सोलर प्लांट दिमाखात उभा. हवेशीर वातावरणाची मजा घेण्यास झाला परिवार जमा. तर इथे उजव्या बाजूला करती तरुणाई दंगा आणि कॅमेऱ्यात कैद झाल्या उर्वशी रंभा. रिफ्रेशमेंट रूम, कॅरम, टेबल टेनिस. येता का खेळायला सांगा. सो भाईवर बहिणो, शेवटी हा फ्रंट रिफ्रेशमेंट रूम. पाठच्या बाजूस इथे संपे श्रीरंगा. कुठेही पहा उजवा अंगा किंवा तुमच्या डाव्या अंगा आनंदी लहरी उठती अंतरंगा. मित्रांनो, चला तर पाहूया या टॉवरचा एरियल लुक. बापरे, कच्चीचा शेंडा, त्यावर हा भल्या माणसांचा तांडा आणि ही तरुणाई फडकवती भगवा झेंडा. अरे वा, क्या बात है. आता पाहूया शेवटचा मजला आणि तिथला हा फंडा. नेहमीप्रमाणे आपसी हितगुज आणि बाहेरील नजारा पाहण्यात चांगलाच रंगला आहे हा वरांडा. आता मित्रांनो, जरा खाली येऊया. या उघड्या काचेच्या लिफ्टने पहिल्या मजल्यावर इथली मंडळी बहुधा बाहेर असावीत. बरोबर, या व्यासपीठावर, या सभामंडपात या सुंदर मुली गाण्यावरती थिरकतायत. छान नाच सुरू आहे. तर एके ठिकाणी हा गरबा रंगलाय. इथे जवाब गुलशन फोटो में कैद हो रहे हैं. आणि ह्या मुलांचे जग तर काय वेगळंच असतं. घसरगुंडी, धावणे, पकडापकडी मध्ये रंगलेलं असतं. ई બધા તારામતી ફૂલમતી ગરબો રમીએ છે ને, એ જગા બેડમિન્ટન કોર્ટ છે. જોઈ દીધા?
बोला आता, कोणाची टाप लागली आहे या टॉवर कडे वाकड्या नजरेने बघण्याची? वेळ आली आहे स्वयं पुनर्विकासाचा हा किल्ला मजबूत राखण्याची. एक फ्लॅट्सला 2 बाल्कन्या, त्यात दिसते या माझ्या कन्या. आता या पाठच्या जिन्याने 16व्या मजल्यावर चढून जाऊ, पण प्रथम इथल्या पहिल्या मजल्यावरील रहिवाशांच्या घरी जाऊ, गोडधोड खाऊ. आता या लिफ्टने खाली जाऊया पार्किंग मध्ये, किंवा स्टेअरकेसनेही जाता येते. आणि बाहेर जायचं असेल तर इथून उजव्या बाजूने सरळ सरकत्या जिन्याने. होय, ही सोय आहे फक्त ह्या उजव्या बाजूला. इथून पावणे रावणे या जिन्याने येऊ शकतात, जाऊ शकतात. पण इमारतीच्या या डाव्या बाजूला जो जिना आहे तिथून फक्त दादर चढावे उतरावे लागतील बरं का. बाकी ही पार्किंग मधली स्टेक पार्किंग, इथे थांबलेल्या येणाऱ्या जाणाऱ्या या गाड्या, का छान दृश्य आहे. इस लिफ्ट में ये कौन सा आप लोग हैं, आप पहचानेंगे क्या? आपल्याला कदाचित वाटू शकतो हा प्रकल्प आउट ऑफ डेट, मंद गतीचे कासव. पण कोणास ठाऊक त्या कासवाप्रमाणे भविष्यात पुढे कधीतरी कुठेतरी हे मॉडेलही वरचढ ठरेल. आर्थिक प्रगतीचे दरवाजे खुले करून आनंदोत्सव निर्माण करेल. तेव्हा मनाचा शंकर म्हणतो तथास्तु. मित्रांनो, आता आपण घेत आहोत या टॉवर मधल्या फ्लॅटचा वॉक थ्रू. कॅमेरामन जगदीप बरोबर, जे थोडेसे मुश्किल आहेत. सो ओव्हर टू जगदीप. हाय, मैं हूँ जगदीप. इस दरवाजे से लेके जा रिया हूँ बजा के बीप. हाय, पहले ही कदम रखते दावते नजारा. सलाम चाचा जी. झटका झटका, गलत वक्त पे आने की भूल ना करेंगे दोबारा. मैं सद के जावा, क्या सीन है भाई. झाड़ियों के बीच बहती नदी और किनारे ये पत्थर भारी. ये देखो खिड़की, बाजू में हाथ उठाए बाबा जी. अरे जग्गू भाई, हे वामनराव पै महाराज आहेत. तौबा तौबा, भरी पड़ी है जतरा, मेरे खो जाने का है खतरा. ये भाई साहब गणेश जी, इन्हें पहचानता हूँ, कतरा कतरा. ते जेवता आहेत ना, हे गणेशचे मावसा मावशी, या रूमचे खरे मालक. त्यांनी हा रूम गणेशला गिफ्ट दिला आहे बाबा. इतनी बड़ी बख्शीश, खुल गया बाबा नसीब. आणि हे त्या मावशीचे पुतणे, सून आणि परिवार बहुत बड़े दिल वाले है बाबा.
बताऊंगा कभी फुर्सत. हे आहेत ते त्यांचे मधले भाऊ शैलेश, बिझनेसमॅन आहेत. आणि बाजूला आहेत ते यांचे पिताश्री, त्या दिसत आहेत त्या गणेशच्या आई. अरे ये तो है राजू भाई, मशहूर कैमरामैन. पहचाना नहीं, बड़ी मुश्किल से इन्होंने अपनी पहचान बनाई. जानते हैं इन्हें, जैकी से लेकर सुभाष गई. कारनामे इनके, किस्से इनके, जाने सारी मुंबई. अरे ये आसमान के तारे तोड़ने वाली मोहतरमा कौन है भला? अरे ह्या मिसेस गणेश आहेत, बहुत बड़ी सिस्टर है, फिल्मी सेलिब्रिटी इनके पेशेंट है बाबा. ये दोनों रुस्तम जी मेरा पीछा नहीं छोड़ते. मैं भी हूँ सुरमा भोपाली, हाथ रह जाएंगे मलते. क्योंकि मैं इन महाराज के पास कब का चला गया हूँ, ये जहाँ छोड़ के. अब हो गए हम रसोई में दाखिल, खाना देख के हो जाऊं मैं पागल. लेकिन यह तो चूल्हा ही नहीं है, मारी गई मेरी अकल. अब चलो भैया गैलरी की देखते हैं शक्ल, कैमरा में कैद हो रहे हैं ये हसीन पल दो पल. आता आपण इथून मास्टर बेड मध्ये जाऊया. हा ह्या रूमचा वॉशरूम. शानदार जानदार बेडरूम, तंबू उखाड़ के, बत्तियां बुझा के लंबे हो जाते हैं इस बेड पे. यह है बुक शेल, किताबों से मेरा दूर दूर तक नहीं है वास्ता. बाजू में है तिजोरी का रास्ता. अरे भाई ये बात कर रहा हूँ अलमारी की. अब बारी है अगले रूम दिखाने की. अब पकड़ लो अगले रूम का बेडरूम वाला रास्ता. अरे तुम्ही का हसता, खाऊन बदाम पिस्ता. एंट्रन्सलाच हा पहिला मी बेडरूम नाही केला नाश्ता. आणि बाजूचा आपण जो बघितला तो मास्टर बेडरूम. हिचकी, इतने सारे बच्चे मन के सच्चे. क्यों बहन जी आप हो ना अच्छे. हट मेल्या, तुझं तू काम कर. गुस्सा गुस्सा लगा 440 वोल्ट. गुम गया मेरा नट बोल्ट. देखो ये वार्डरोब
3 फोल्ड। ये इसी तरह तीनों दीवारों में कपड़े हुए हैं कैद। अब मुझको दे दो इजाजत, अल्लाह आपको रखे सलामत। भैया, इस टावर में एक घर खरीद कर चढ़ा दूंगा अपने गरीब नौकर के नाम पर। घर का एक हिस्सा भाड़े पे चढ़ा कर एहसान करेगा अपने परिवार पर। जगदीप भाई, बहुत बहुत धन्यवाद आपका. 280 स्क्वेअर फूटचा एक असे 2 फ्लॅट मिळून एक 560 स्क्वेअर फीटचा पूर्ण फ्लॅट. आपल्या भेटीला जर स्वयं पुनर्विकास योजना आहे आपल्या साथीला. ये मॉडल तो सिर्फ एक बहाना है दोस्तों. इसके जरिए हमें स्वयं पुनर्विकास युग फिर से लाना है. एक वो थे क्रांतिवीर नाना पाटेकर और अब है स्वयं पुनर्विकास के क्रांतिकारी श्री प्रभु चंद्रशेखर. अब समझो नाना उनके साथ होकर कह रहे हैं चिल्ला चिल्ला कर, क्या तुम्हारी जिंदगी में कोई फर्क पड़ने वाला नहीं. अंधेरे में जीने की आदत पड़ी है तुमको, गुलामी करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराजाओं की, फिर अंग्रेजों की, अब चंद गद्दार नेताओं की और कंगाल बिल्डरों की. इन्हीं बिल्डरों के पास चंद लालची लोगों ने अपना ईमान बेचा है. किसी गरीब की छत गिरती है, वो घर से बेघर होता है, तो कहा जाता है इनका ईमान. ये प्रभु साहब माड़ा के एक वक्त के नामी आर्किटेक्ट और टाउन प्लानर स्वयं पुनर्विकास की क्रांति लाना चाहते थे. गए 15 सालों से वो स्वयं पुनर्विकास का पाठ पढ़ा रहे हैं. सोसाइटी के पदाधिकारियों ने अगर उनकी बात मानी होती तो आज अंधेरी, गोरेगांव, बोरिवली के माड़ावासी आज अच्छी जिंदगी बसर करते होते. शायद आप जानते होंगे दोस्तों, पहले भी स्वयं पुनर्विकास का जरिया था. बैंक, कंपनियों के कर्मचारी एक सोसाइटी बनाकर जमीनें खरीद कर अपना घर बनाते थे. कौन बनाता था उनका घर? एक जानकार ठेकेदार जो बाद में बिल्डर नाम का चोला पहनकर अपने सामने आ गया. याद रखना, जब भी स्वयं पुनर्विकास की आंधी आएगी तब ये दुनिया के नक्शे पर अपने आप को देख नहीं पाएंगे. ये क्या बैंक गारंटी देंगे? साला खुद के तिजोरी में घंटा नहीं है, चले आए हमें घर देने. जमीन हमारी, घर हमारा, इस पर ये कर्जा उठाएंगे और बदले में क्या मिलेगा? रेलवे की बोगी जैसी जगह. चुल्लू पर कॉर्पस का अनाज देकर हम पर एहसान करेंगे और बात नहीं बनी तो मझधार में छोड़कर चलता बनेंगे. बबुआ, ये प्रभु जी बतिया रहे ना, स्वयं पुनर्विकास ईमा, बैंक, कॉर्पोरेट हाउसेस तोरे साथ रही शुरू से इमारत खड़ी होने तक. लेकिन ये मैं क्यों समझा रहा हूं आपको? पागल हूं मैं? भूसा भरा पड़ा है मेरे दिमाग में? क्यों बातें कर रहा हूं इन पत्थरों से? हंसो हंसो, खुशियां मनाओ. नए विकासक के आने पर खुशियां मनाओ. इस क्रांति की राह पर और भी कहीं प्रभु चलेंगे, लेकिन हमें क्या? हम तो ऐसे ही जिएंगे. जियो भाई जियो, जैसे चाहे जियो.
बहस में वक्त मत बिताओ। जो भी विकासक आए और जो उसे लाए, उसके गले में फूलमाला पहनाओ। और आखिर अब तक हमें सलामत रखने के लिए हमारे पुराने इमारतों के प्रति शुक्र मनाओ और जल्द से जल्द घर खाली करके अपनी जान बचाओ। जय हिंद।